सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट आपल्या समोर आलेलं आहे। नुकतंच काल 30 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाच्या अध्यक्ष पूनमताई निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर पाठवलेली आणि पूनमताई यांनी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत त्या स्वतः फोनवर बोललेल्या आहेत। त्याची देखील ऑडिओ क्लिप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता विना अट मानधनात वर्ग करण्याबाबत त्यांची आणि आदिती तटकरे यांची चर्चा झाली। तर त्या चर्चेदरम्यान पूनमताई निंबाळकरांनी कोणते प्रश्न मांडले जे अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा, जेणेकरून सर्व माझ्या सेविका ताईंना मदतनीस ताईंना योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचेल। तर बघा ताईंनो, हे जे लेटर आहे ते आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघ याच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूनमताई निंबाळकर आहेत यांच्याकडून आलेले आहेत। प्रतिभा यांनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि खरोखर त्यांना ते लेटर पाठवलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, प्रतिभा दत्तात्रय भरणे मामासाहेब यांना देखील पाठवलेले आहेत जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे। त्याच्यानंतर बघा, कुमारी आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांना देखील त्यांनी हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे। बघा, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, एकदम सुटसुटीत आणि एकच विषय मांडण्यात आलेला आहे। हाच विषय मांडणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बघा, याच सरकारने आपल्या मानधनामध्ये वाढ केली, पुन्हा मानधनामध्ये आता वाढ करण्याची मागणी त्यांनी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना जो प्रोत्साहन भत्ताचे जे नियम लावले ते नियम न लावता अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधनात त्यांची पूर्णपणे रक्कम ही अदा करण्याबाबतचे हे लेटर आहे। बघा काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, महाराष्ट्रातील महिला सबलीकरणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी पक्ष सरकार आम्ही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न माननीय आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावा ही महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची आपल्या लाडक्या बहिणींची कळकळीची विनंती आहे। शासन नियम क्रमांक एकात्मिक बालविकास 2024 दिनांक 4 ऑक्टोबर 2024 व शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2025 दिनांक 24 जून 2025 या दोन्ही GRचा विचार करून आपल्याच महायुती सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ केली। सदरील मानधनात प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना 2000 व मदतनीसांना 1000 विना अट मानधनात वर्ग करून कुमारी आदित्यताई तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत आपल्या लाडक्या बहिणींना न्याय मिळवून द्यावा ही विनंती आपली विश्वासू पूनमताई निंबाळकर यांच्याकडून आलेली महत्त्वपूर्ण माहिती आहे। कालच पूनमताई आणि दत्तात्रय मामा भरणे यांनी आदिती तटकरे यांशी कॉलवर संपर्क साधला, तर तो देखील क्लिप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती महत्त्वाची आहे। स्वतः आपल्यातील एका अंगणवाडी सेविका ताई या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना आपले जे काही प्रश्न आहेत ते पूनमताईंनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरोखर त्यांच्या प्रयत्नाला आदिती तटकरे यांचं योग्य उत्तर आलेलं आहे। त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधनामध्ये त्यांच्या प्रोत्साहन भत्ता हा विना अट जमा करणार आहे अशी आश्वासन आदिती तटकरे यांनी। तर पूनमताई आदिती तटकरेंना काय म्हटले आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। त्यांचे प्रोत्साहन अनुदानाचा जो विषय त्यांचा पेंडिंग आहे तर ताईंना मामा म्हणले सांगा, तर तुमचा फोन स्पीकरवर ठेवला मी, प्रोत्साहन अनुदानाचा त्यांचा विषय ऐका ना, निंबाळकर ताई त्यांच्या सगळ्यांच्या लीडर आहेत आमच्या ताईंना मी फोन देतो आणि फोन स्पीकरवर सगळे ऐकतात तुमच्या आमच्या बहिणी सगळ्या यांच्या सगळ्यांचं इंदापूर नगरपालिकेला मतदान आहे। एक मिनिट फोन देतो, निंबाळकर ताईंना फोन देतो। हॅलो ताई, नमस्ते ताई, आपण जे ऑक्टोबरला GR काढला होता प्रोत्साहन भत्त्याविषयी, तो GR नंतर जूनला बदलला, त्यामुळे आमचे सगळे प्रॉब्लेम झाले। 2% सुद्धा महिलांना प्रोत्साहन भत्ता येत नाही आणि जर ऑनलाईनच्या कामाचं म्हणलं तर ऑनलाईनचं काम एक दिवस जरी नाही केलं तरी लगेच आम्हाला मेसेज किंवा नोटीस हातात मिळाली। मग आम्ही एवढं प्रामाणिक काम करून आम्हाला असं म्हणणं आहे की आपल्या वतीने सगळ्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता, ठीक आहे 100-200 केले तरी आम्हाला काही अडचण नाही, पण आम्हाला सरसकट प्रोत्साहन भत्ता मिळाला एवढीच मागणी आहे। मोबाईल अंगणवाडीचं मोबाईलचं कामकाजाचं पोषण ट्रॅकरवर जो भत्ता ठेवला आपण 2000, 5000ची वाढ केली, परंतु 3000च मानधनात दिली वाढ आणि 2000 मोबाईलच्या कामावरती द्यायचं।
ते आम्हाला 2% महिलांना पण नाही मिळालेले. आतापर्यंत जवळपास 8 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता पडलाय. त्या 8 महिने फक्त 5% लोकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला. आमची विनंती आहे की सरसकट तरी देण्याचं हे करा, नाही तर मानधनात वर्ग करा. बरं. तेवढी काय मदत करा ताई तेवढी सगळ्यांना.